मित्रांनो, आजची ही घटना आहे ती आज मन हलवून टाकणारी घटना आहे. आता जे लोक म्हणतात म्हणजे सुशिक्षित लोक आहेत ते लोक म्हणतात आम्ही खूप सुशिक्षित आहेत, पण हे सुशिक्षित काही लोक असताना ते अंधश्रद्धेला कसे बळी पडतात हेच मला माहीत नाही. आणि आजच्या ह्या घटनेमधनं पण असंच काहीतरी आपल्या समोर येणार आहे आता. आणि तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही भोंदू बाबांच्या कालचाही एपिसोड झाला आहे म्हणजे ह्याच्या मागचा, तर ह्याच्या मागच्याही एपिसोडमध्ये हा म्हणजे त्याने अत्याचार केला आहे, तर ह्याच्यात पण अत्याचार केलेला आहे. आणि विषय काय आहे की तुम्ही तुमच्या आसपास किंवा तुम्ही उच्च शिक्षित असताना सुशिक्षित असताना हे सगळा प्रकार तुम्ही असं कानामागं का टाकताय. आणि आजकालच्या या दुनियेत कलियुगात असं कोणी राहिलेलं नाही एवढं तज्ज्ञ म्हणजे एवढं तंत्रमंत्राची जी सिद्धी करतो, तो जग कल्याणासाठी तो सिद्धी वापरतो. आणि ह्यातनं हा भोंदू बाबा आणि ह्याचे ज्यात हे आरोपी आहेत बाकीचे, तर हे तुम्हाला सविस्तर पुढं चालून ही घटना सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कसं आहे विषय माहिती आहे, तुम्ही ह्या गोष्टींना म्हणजे आवर्जून ह्या अंधश्रद्धेला बळी पडता. तुम्ही बळी पडता म्हणजे तुम्ही ह्यातनं तुम्ही मुद्दामन करता म्हणजे तुम्ही म्हणजे म्हणायला इतर लोक जे सुशिक्षित असतात, अशिक्षित लोक पण तुमच्यापेक्षा बरी आहेत. कारण ह्या घटनेला तुम्ही अशा भोंदू बाबांच्या लबाड बाबांच्या आता हे भोंदू बाबा आणि हे लबाड बाबा यांना काय कळत नाही तर पहिली गोष्ट. आणि कळत असतं तर त्यांनी ज्या कल्याणासाठी त्यांनी त्या तंत्रविद्येचा वापर केला असता. अशा काही गोष्टी पार मन हलवून टाकणार आहेत ह्या गोष्टी. तर चला आपल्या ह्या पुढं चालून या गोष्टीला आपण तुम्हाला सविस्तरपणे जरा थोडक्यात माहिती सांगतो. थोडक्यात म्हणजे जरा सविस्तर विस्फोटून सांगतो माहिती. आता महिलेचं नाव नाही मी सांगत. ही एक महिला म्हणजे ती महिला आहे, ती पोलीस स्टेशनमध्ये रागारागाने पोलीस स्टेशनमध्ये जाते. तिच्या चेहऱ्यावर एक तणाव आणि तिच्या डोळ्यात भीतीचे वातावरण. आणि पोलिसांना ते पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिचा उसळलेला संताप हे तिथले अधिकारी जे पोलीस वर्ग असतील त्यांना जाणवत होता हा स्पष्टपणे. आणि तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीतनं पोलिसांनी तिला काय वेळ बसवला असेल, पाणी बिणी दिलं असेल, शांत व्हा आणि सविस्तरपणे आम्हाला जे घडलंय ते आम्हाला माहिती द्या. तर त्या महिलेने सांगायला सुरुवात केली की तिचा नवरा, दीर आणि तो भोंदू बाबा ह्यांचे तिघांचे आणि तिचे सासू सासरे ह्या 5 जणांची नावं पुढं आलेत. म्हणजे नवरा, दीर आणि सासू सासरे आणि भोंदू बाबा ह्या 5 जणांची नावं पुढं आलेली आहेत. तर आता तुम्हाला सांगतो ह्या महिलेच्या घरचे म्हणजे जिथं महिलेचा विवाह झालतं त्या घरचे सुशिक्षित लोक होते. आणि ते सुशिक्षित लोक असताना तो तिथं, आता तुम्हाला सांगतो गावाचं नाव, सांगली मधील विश्रामबाग हे एक उपनगर आहे. आणि त्या उपनगरात उच्च शिक्षित लोक म्हणजे उच्च दर्जाचे शिक्षण घेतलेले. आता उच्च शिक्षित, आता ह्या घटनेत आता तुम्हाला उच्च शिक्षित किती उच्च शिक्षित आहेत हे कळते. उच्च शिक्षित असताना तिथे एक विजन हाईट्स ह्या नावाचे एक सदनक म्हणजे बिल्डिंग वगैरे काय असेल ही असेल सदन, त्या सदनमध्ये म्हणजे थोडक्यात एक त्यांचं घर, फॅमिली म्हणजे त्यांचं घर पूर्ण तिथं आता ह्या विवाहित महिलेचा पती सागर, दीर राहुल, सासरे रामा आणि सासू सुनीता हे 4 जण राहत होते. आणि ही महिला धरली 5. आता ह्या विवाहितीच्या लग्नानंतर ना, आता त्याला बराच काळ झाला असेल किंवा काय, तर लग्नानंतर तिला मूलबाळ होत नव्हतं किंवा ईशांनी वैद्यकीय तपासणी किंवा दवाखान्यात जाऊन ह्या गोष्टींची चाचणी करून घेतली पाहिजे होती. तर आता शेतून पुढे तर तुम्हाला खरी स्टोरी माहीत होईल
तर तिचा पती सागर, आता हिला वैद्यकीय दवाखान्यामध्ये न्यायचं, तिची चाचणी करायची, तसं काहीच नाही करता त्यांनी काय केलं, अंधश्रद्धा तंत्रमंत्राचा आधार घ्यायचं ठरवलंय. तंत्रमंत्राचा आधार घ्यायचं ठरवलं तर मग तो असा सिद्ध माणूस बघायला सुरुवात करतो की तो त्याच्याकडे भरपूरशी अशी ही असेल ऊर्जा, त्याच्याकडं तंत्रमंत्राची विद्या भरपूर असते. तर असा तो व्यक्ती शोधायला सुरुवात करतो. म्हणजे एक आणि तो शोधत असताना त्याला समजलं की कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुका अर्जुनवाडा नावाचं एक गाव आहे. त्या गावात सिद्धी नावाचं एक मंदिर आहे आणि सिद्धनाथ नावाचं एक मंदिर आहे. आणि त्या मंदिरात एक पुजारी काशीनाथ उगरे हा पुजारी आहे आणि तो मंत्राच्या विद्येत फार पूर्ण आहे. आणि तो फार अमावस्या पौर्णिमेला असंच हे करतो, मंत्रविद्येचा सहारा घेतो. आणि सहारा म्हणजे तो अमावस्या पौर्णिमेला जे असं काय आता भोंदू बाबा आहेत हे लाभाड आहेत, तर हे त्या अमावस्या पौर्णिमेला आणि रविवारचा तो दरबार भरवायचा. म्हणजे ती काय असेल ते लोक गोळा करायचा आणि त्यांच्यासमोर एक थोडक्यात चमत्कार वगैरे काही करून दाखवायचा. आणि तो असाच ह्या गोष्टीत माहेर झालता. आणि आता सागर आणि त्याचा भाऊ त्या महाराजापाशी जातात, काय काशीनाथ उगरेपाशी. काशीनाथ उगरेला आपली समस्या सांगतात. आता ह्यांनी आपल्या मंडळीला किंवा पत्नीला दवाखान्यात तिचं काय असेल ते दवाखान्यात ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे होती. ती त्यांनी तसं न करता तंत्रमंत्रविद्येचा सहारा घेऊन तुम्ही असं, तर मग ते त्या बाबाला म्हणजे त्या बोंधू बाबाला की हे सांगतात, त्यांची समस्या सांगतात. म्हणजे काय समस्या सांगतात की माझ्या बायकोला, सागर सांगतो, माझ्या बायकोला मूलबाळ होत नाहीये, तर त्यासाठी ही समस्या अशी अशी आहे. तर तो बाबा म्हणतो मी तुमच्या घरी येतो. आणि त्या घरी आल्यानंतर तर तिच्या घरचे सागरचा भाऊ राहुल आणि सासू सुनीता आणि सासरे रामा, ह्यांनी काय केलं, बाबा आला, त्याचे पाय धुतले आणि तेच आपल्या सुनेला पाणी पाजलं. आता हे कोणाच्या पायात काय असतं, म्हणजे एखाद्याचा मग कोणाला हे करायचा का? अशा कुठल्या घटना, अशा जरा सुशिक्षित आहे आपण. आणि ह्या घटनेतनं तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, तुम्ही आता ही घटना घडून गेलेली आहे आणि तुमच्या अवतीभोवती घडत असेल किंवा तुमच्या विषयी घडत असेल तरी सतर्क व्हा, हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे माझा. तर तुम्हाला पुढं चालून सांगतो. तर त्या बाबाचं पाय धुतलेलं पाणी आपल्या सोनेला पाजतात आणि तिथून तो बाबा काय असेल ते बघतो आणि परत त्यांना सांगतो की तुम्ही माझ्या दरबारात या, म्हणजे त्या काय असेल त्या ठिकाणी या फॅमिलीला. आणि त्याच्या बायकोलाही बघतो तो. आणि म्हणजे सर्व तिथं गेल्यानंतर तो त्यांच्या परिवाराला दरबारात बोलवतो. आणि काय होतं, दुसऱ्या दिवशी ते जायला निघतात आणि सागरची गाडी मध्यातच खराब होते, काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम येतो तिकडे जात असताना. आणि तो तिथं फोन करून सांगतो त्या काशीनाथला की बाबा माझी गाडीचा प्रॉब्लेम झालेला आहे, मी आता जरा वेळ किंवा काय मी येऊ शकणार नाही. तर तो काशीनाथ बाबा म्हणतो, भोंदू बुवा ठीक आहे, मीच तुमच्या घरी उद्या येतो आणि आपण तिथंच काय असेल ते पूजा अर्चा काय असेल ती विधिविधान असेल ते करून टाकू. तर ठीक आहे, ते मग ते गाडीचा प्रॉब्लेम काढून, म्हणजे जी काय समस्या असेल त्यांची ते काढून तिथनं घराकडं प्रस्थान करतात. आणि घराकडे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो भोंदू बाबा काशीनाथ उगरे हा तिथं येतो. आणि त्याचं परत काय असेल ते मान सन्मान तसं, आता बाबा महाराजांचं कसं आहे, कुठं गेलं तरी जे का. आता ह्या घटनेतून तो काय करतो, त्याचा ते स्वागत बिगत झाल्यानंतर तो मग घरात येतो
आणि घरातल्यांना म्हणतो त्या महिलेला बोलवा, जी महिला आहे सागरची पत्नी, त्या महिलेला बोलवा. आणि त्या महिलेला बोलवून ते सांगतात की ह्या महिलेला आंघोळ करून यायला लावा, पवित्र स्नान करून म्हणजे पवित्र स्नान करायला लावा परत एकदा. आणि ते आंघोळ झाल्यानंतरनं आंघोळ केल्यानंतरनं ते काशीनाथ उगरे हा बंधू बाबा सांगतो की तुमचं बेडरूम म्हणजे सागरचं बेडरूम आहे तिथं जावा, आणि सागरला सांगतो तुम्ही आपसात संबंध बनवा. आणि राहुललाही तोच उपमा देतो, आणि राहुलला तेच उपमा देतो. तर त्या महिलेचा पती तिच्यावर अत्याचार करतो, तिचा दीर तोही तिच्यावर असा अत्याचार करतो, आणि तो बोंधू बाबा काशीनाथ उगरे हाही तिच्यावर अत्याचार करतो. आणि ह्या गोष्टींना तिचे सासू सासऱ्यांची शी होती परमिशन, म्हणजे आता ह्या अशा गोष्टी घडू नये. एक तर तुम्ही कुठल्याही मेडिकल साईटने गेलेलं नाही, म्हणजे दवाखान्यात वगैरे काही गेलेलं नाही, काय प्रॉब्लेम आहे ते बघितलेलं नाही, आणि तुम्ही असं डायरेक्टच एवढंही करायचं. म्हणजे आपले खालचे जे न शिकलेली व्यक्ती पण आहेत ना, न शिकलेली लोक, ते पण चांगले तुमच्यापेक्षा उच्च शिक्षितांपेक्षा, ते पण 10 वेळा विचार करून पाऊल ठेवतात पुढे. तर ह्या गोष्टीत तिच्यावर हा अत्याचार हे 3 जण मिळून करतात संबंध. आणि त्याच्यानंतर ती महिला त्याच जागी बसून काय नाही बोलत त्यांना. ते आपल्या एक 2-3 दिवसाने तिथनं दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ती तिच्या आई वडिलांच्या तिकडे जाते माहेरी. आणि माहेरी गेल्यानंतर पण 8-15 दिवस होतात. ती महिला तिच्या आई वडिलांसंग बहीण भावासंग काहीच बोलत नाही, शांत शांत. आता हे आपल्या संग असं घडलंय हे कुणाला सांगावं, काय करावं, तिच्या मनात हेच होत नव्हते. म्हणजे एक मनातनं खचून गेलते ते. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस ती महिला तिला असं वाटायचं की मी ज्याच्याबरोबर लग्न लावून मी त्या घरात गेलते त्यांनीच माझ्याबरोबर असं केलं, आणि ह्या गोष्टी घडून आल्यानंतर तिचा पूर्णपणे हा विश्वास उडाला की आपल्या आसपासचे जे वातावरण आहे त्याच्या मनातनं पूर्णपणे ते रुजून गेलेलं. आणि त्या घटना झाल्यानंतर आणि ती घटना घडून गेली, आईबापासंग बोलायचे नाही, बहीण भावासंग बोलायचे नाही. आता असेच 8-15 दिवस निघून गेले. त्यातनं एक दिवस मुलगी आपली म्हणजे ही आईला सारखंच जाणवत होते की आपली आईबापाला कुठल्याही आपली मुलं असे हे झाले, अपसेट झाले की त्यांना जाणवून येतं, म्हणजे एकदम नाराज झाले किंवा काय झालं तर ते जाणवून येतं. तर तसंच पित्याला म्हणजे आई वडील तर ह्यांना जाणवून आलं की म्हणजे तिचं काहीतरी तिथं झालेलं आहे. ते आपल्या संग सविस्तर बोला ना. तर जी त्या महिलेची आई, सागरच्या पत्नीची आई म्हणजे सागरची सासू, ह्या महिलेला विचारते की काय मुली, काय तू एकांतात घेऊन तिला विचारते की तुझ्यासोबत काय झालंय तिथं, तू अशी एवढी नाराज काय, तू का बोलत नाही. तर ती महिला आईच्या गळ्यात पडून रडायला लागते, आणि आई पण तिला थोड्या वेळ रडून देते, आणि नंतरनं सविस्तरपणे तिला विचारते बाबा काय झालं बाळा तुला, हे असं का तू आमच्यावर नाराज असं का वागते, किंवा तू एवढं शांत का. तर मग ते हा जो प्रकार आहे तो आईला सांगायला सुरुवात करते, आणि आई तिथनं पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतरनं आई तिला धीर देते की तुझ्याबद्दल ही सर्व झालेली घटना आहे ती सविस्तरपणे ह्यांना सांग पोलिसांना. आणि ती पोलिस त्या महिलेची सविस्तर सगळी कहाणी ऐकून घेतात, आणि तिचा नवरा, दीर, सासू सासरे ह्यांच्यावर, नवरा सागर, दीर राहुल, सासरा रामा आणि सासू सुनीता आणि बोंधू बाबा यांच्यावर फरियाद म्हणजे ते गुन्हा दाखल करतात सविस्तरपणे. आणि पोलिस
ह्यांना उचलतात आणि कायदेशीर कारवाई करतात आणि आता ते जेलमध्ये आहेत. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुमच्या अवतीभोवती जर असा काही प्रकार घडत असेल तर कृपा करून तुम्ही सावध व्हा. आणि माझी जी यूट्यूबची फॅमिली आहे, ती यूट्यूबची फॅमिली सतत हसत खेळत आणि त्यांच्या भोवती कुठलाही असा प्रकार घडू नये त्यांच्या जीवनात हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ह्या गोष्टीला तुम्ही सावध व्हा आणि तुमच्या अवतीभोवती पण असं घडून देऊ नका. तर मी इथेच तुमची रजा घेतो आणि भेटूया पुढच्याच एका व्हिडिओमध्ये, पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. आणि अशी स्टोरी घेऊन येत जाईन मी तुम्हाला, म्हणजे वेगवेगळ्या स्टोरी आहेत ह्या अशाच क्राईमबद्दल. तर हे क्राईमच एक गुन्हाच आहे. अंधश्रद्धेला बळी पडून तुम्ही सुशिक्षित लोकांचा काही उपयोग नाही. तर म्हणजे मला आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही सांगायची ही आहे की तुम्ही ह्या गोष्टींना बळी पडू नका, म्हणजे अंधश्रद्धेला बळी पडू नका. तुमच्या बाबतीत असं काही घडत असेल तर तुम्ही सविस्तर मेडिकल, दवाखाना, वैद्यकीय अधिकारी त्यांच्या संग संवाद साधा आणि त्यांची म्हणजे जे ट्रीटमेंट असेल, मेडिकल असेल ते तुम्ही सविस्तरपणे चालू करा. अशा काही घटना घडून म्हणजे असं तुमच्या जीवनात घडू नये म्हणून ह्या तुम्हाला सांगतोय. आणि सावध व्हा, म्हणजे जेणेकरून ज्यांनी लग्न करून आणलं होतं त्याने म्हणजे असं करायचं म्हणलं की ते जरा चुकीचं दिसतं. जरा म्हणजे भरपूर चुकीचं आहे, सर्रास चुकीचं आहे. तर ह्या गोष्टीसाठी मी तुमच्या इथेच रजा घेतो. धन्यवाद.